नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सकल नाभिक समाज तुळजापूर यांच्या वतीनं लाक्षणिक उपोषण. नगरपालिका आणि संबंधित प्रशासनास यावेळी निवेदन सादर. तुळजापूर येथील वेताळनगर भागातील नियोजित श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम सुरू असून येथील जागेवर अतिक्रमण वाढ झालेली दिसून आल्यामुळे ते हटवण्यात यावं या मागणीसाठी सकल नाभिक समाज तुळजापूर यांच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. नाभिक समाज हा तुळजापूर क्षेत्रात आपले दैनंदिन सेवाकार्य करत असून समाजाचे थोर संत श्री सेना महाराज यांची प्रतिवर्षी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करतात. श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी सकल नाभिक समाजाचे सांस्कृतिक सभागृह व्हावे यासाठी मागील 40 वर्षांपासून नगरपालिका प्रशासनाकडे विनंती निवेदनाद्वारे सातत्यानं मागणी करत असून नगराध्यक्ष विनोद गंगणेकर यांनी याविषयी सकारात्मक प्रतिसाद देत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या जागी बांधकाम देखील सुरू झालेलं आहे, पण जे निश्चित जागा असायला हवी होती ती शेजारील रहिवासी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेलं आहे. ते अतिक्रमण आता काढून नियोजित बांधकामासाठी रिस्क करून द्यावी या एकाच विधायक मागणीसाठी सकल नाभिक समाज तुळजापूर यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात तुळजापूर शहरातील सर्व नाभिक बांधवांनी एक दिवस सलून दुकान बंद ठेवत या अतिक्रमणाबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या संख्येनं नाभिक व्यावसायिक या उपोषणात सहभागी झाले असून दिसून आले. सकल नाभिक समाज तुळजापूर.